बऱ्याच दिवसानंतर आज आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत होता. आम्ही दोघी सासवा-सुना मिळूनच बनवालतो. वजरी म्हणून हा एक प्रकार असतो, ती मम्मी बनवालत्या आणि तिची फोडणी एवढी जोरात बसली की निजाळ आणि दूर संगत. मम्मींच्या भाषेत आमच्या सांगायचं झालं तर उडून फोडणी, मटणाचा रस्सा आणि सुक्क बनवायचं होतं. तोपर्यंत इकडं मम्मी मला दाखवालते की काय काय घेऊन आलोय. चटणी ही त्यांनी कोथिंबीर छोट्याशा टप्पात लावल्यात ती, त्यानंतर ह्या शेवया भाकरी तिकडच्याच घराकडनं करून घेऊन आल्यात आणि हे दळलेलं भाकरीचं पीठ. बरेच जण मला विचारतात तुमची दोन घरं कशी काय आहेत, तुम्ही आणि सासूबाई वेगवेगळे राहताय काय. तर होय, आमचं जुनं घर आणि नवीन घर अशी दोन घर आहेत. तुम्हाला सांगतोच, पण त्याच्या आधी हे बघा, असं अळणी पाणी बघितल्यावर कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही. जरासं काढलंच त्यातलं, आहोसने ऑफर केलं, खरं त्यासनी काय नको होतं. मग रियांश शाळेला गेलता, रियांश नंतरचं घरातलं छोटं बाळ मीच पिऊन टाकलं. जुन्या घराशी अटॅचमेंट असल्यामुळे मम्मी काय आमच्या इकडे राहायला येत नाहीत, पण जेवण खाणं सगळं आम्ही एकत्रच करतो. दोन्हीकडे पण सगळं साहित्य आहे, दोन्ही घरं छान आहेत. कधी इकडं कधी तिकडं जेवण करतो. चलो बाय, लाईक अँड फॉलो करा.